नमस्कार मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हा सर्वांचे मनपूर्वक स्वागत। मित्रांनो, आज आपण पोस्ट ऑफिसच्या अशा योजना ज्या एफ डीपेक्षा चांगल्या आहेत, जास्त व्याज देतात आणि पूर्णपणे सुरक्षित आहेत, तर याबाबत आपण आज पाहणार आहोत। बऱ्याच वेळा आपण पैसे बँकेत एफ डीमध्ये ठेवतो, पण बँकेचे व्याजदर कमी असतात आणि काही वेळा बँकेवर विश्वास ठेवणं सुद्धा कठीण असतं। याच कारणामुळे आज मी तुम्हाला सांगणार आहे की पोस्ट ऑफिसच्या अशा 3 योजना ज्या सरकारकडून चालवल्या जातात। दुसरं म्हणजे अत्यंत सुरक्षित आहेत आणि तिसरं म्हणजे एफ डीपेक्षा जास्त फायदा मिळतो। तर एफ डी म्हणजे काय, तर सर्वसामान्य माणूस नेहमी विचार करतो की बँकेत एफ डी केली म्हणजे आपले पैसे सुरक्षित राहतात। बँकेत 1, 2, 3 किंवा 5 वर्षाची एफ डी करून आपण दरमहा किंवा शेवटी व्याज घेतो। पण सध्या बऱ्याच बँकांमध्ये एफ डीवर फक्त 6.5% ते 7.1% एवढेच व्याज मिळतं, त्यामुळे बऱ्याच कमी परतावा मिळतो। याशिवाय काही बँकांमध्ये एफ डीवर TDS म्हणजेच टॅक्ससुद्धा लागू होतो। आता आपण पोस्ट ऑफिसच्या त्या 3 योजना पाहणार आहोत ज्या एफ डीपेक्षा चांगला परतावा मिळतात। तर त्याच्यामध्ये पहिली आहे नॅशनल सेविंग सर्टिफिकेट। तर ही योजना आहे 5 वर्षाची असते। नॅशनल सेविंग सर्टिफिकेट म्हणजे ही एक अशी योजना जिथे तुम्ही गुंतवणूक करता आणि त्यावर दरवर्षी व्याज मिळतं, पण हे व्याज तुम्हाला मॅच्युरिटी वेळी एकतर कमी मिळतं। सध्या जुलै 2025 नुसार त्याचा व्याजदर आहे 7.7%। यामध्ये जे व्याज मिळतं ते दरवर्षी कंपाऊंड होतं, म्हणजेच वाढत जातं आणि शेवटी एकत्र मिळतं। ही योजना कर सवलतीसुद्धा पात्र आहेत, म्हणजेच आयकरांच्या अंतर्गत यावर सूट मिळतं। आणि नॅशनल सेविंग सर्टिफिकेटसाठी अर्ज करायला तुम्हाला फक्त आधार कार्ड, पॅन कार्ड आणि पासपोर्ट साईज फोटो लागतो। ही योजना विशेषतः नवीन गुंतवणूकदार, गृहिणी, शिक्षण व लग्नासाठी बचत करणाऱ्या पालकांसाठी फायदेशीर आहे। दुसरी आहे मंथली इन्कम स्कीम। ही योजना ज्यांना दर महिन्याला उत्पन्न हवं आहे त्यांच्यासाठी अतिशय उपयुक्त आहे, म्हणजेच घर खर्चासाठी किंवा निवृत्तीनंतरच्या गरजांसाठी ही योजना वरदान ठरू शकते। या योजनेचा कालावधी आहे 5 वर्षाचा आहे। यामध्ये गुंतवणूक तुम्ही एकटं जर खातं असल्यास तुम्हाला 9 लाख आणि जर 2 लोकांचं म्हणजे संयुक्त खातं असेल किंवा जॉईंट खातं असेल तर तुम्हाला 15 लाखपर्यंत गुंतवणुकीची मर्यादा आहे। यामध्ये जर अर्ज करायचं झालं तर अर्ज करताना तुम्हाला आधार कार्ड, पॅन कार्ड आणि फोटो लागणार आहे। दर महिन्याचं व्याज तुम्हाला पोस्ट ऑफिसच्या खात्यात जमा होतं आणि आता तर IPBS ॲपवरून सुद्धा हे सोपं झालं आहे। ही योजना विशेषतः वृद्ध नागरिक, गृहिणी, फिक्स उत्पन्न हवं असल्यासाठीच आदर्श आहे। आता तिसरी योजना आहे टाईम डिपॉझिट। तर ही योजना पूर्णपणे एफ डीसारखीच आहे, पण एफ डीपेक्षा थोडी वेगळी आहे। म्हणजेच ही पोस्ट ऑफिसमध्ये चालवणारी सरकारी हमीसह योजना आहे आणि बँकेच्या एफ डीपेक्षा थोडं अधिक व्याज मिळतं। सध्या 5 वर्षाच्या टाईम डिपॉझिटवर मिळणारं व्याज हे 7.5% आहे। या योजनेत दरवर्षी व्याज होतं, पण तुम्हाला शेवटी एकतर कमी मिळतं। या योजनेसाठी सुद्धा कर सवलत मिळते। एफ डीसारखंच अर्ज करावं लागतं। याच्यामध्ये पॅन कार्ड, आधार कार्ड आणि ही कागदपत्रे लागतात। या योजनेसाठी सुद्धा कर सवलत मिळते। एफ डीसारखंच अर्ज करावं लागतं। याच्यामध्ये तुम्हाला आधार कार्ड आणि पॅन कार्ड ही कागदपत्रे द्यावी लागतात। मित्रांनो, जर एफ डी ही एक पारंपरिक पर्याय आहे, पण जर त्याच गुंतवणुकीचा उपयोग आणि आपण अधिक चांगल्या योजना निवडून केल्या तर त्याच रकमेवर अधिक व्याज मिळू शकतं, सुरक्षितता पण कायम राहते आणि उत्पन्नाची सोयसुद्धा होते। जर मित्रांनो ही माहिती तुम्हाला उपयुक्त वाटली असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा आणि मराठी अवनी यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद।